नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीच्या संचालक. मित्रांनो, आज आपल्याला शिकायची आहे लसावी आणि मसावी, एलसीएम आणि एचसीएफ. तर मित्रांनो, लसावी आणि मसावी म्हणजे काय, तर हा एक गुणाकाराचा प्रकार आहे ज्याचा मल्टिप्लिकेशन चांगला आहे. तर मी म्हणेन 1 ते 9 पर्यंत तुम्हाला कसोटी जरी येत असतील तर हा जो चॅप्टर आहे तुम्ही अवघ्या काही मिनिटातच शिकू शकता. त्याच्यासाठी काही मी ज्या बेसिकच्या प्रश्न आहेत, आज आपण त्या बेसिकच्या प्रश्नावर कोणत्या कोणत्या पद्धतीने बेसिक मध्ये प्रश्न विचारले जाते हे 13 प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत. यांचे आपण जवळपास आपलं 20 मिनिटाचे 25 मिनिटाचे जेवढे काही व्हिडिओ बनते त्या व्हिडिओमध्ये सगळा एक्सप्रेशन करणार आहोत. तर मित्रांनो, मी जास्त त्या गोष्टीकडे न वळता, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट मारा. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, 24, 36, 40च्या लसावी आणि मसावी किती. त्या अगोदर मित्रांनो लक्षात ठेवा, लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाजन. म्हणजे अशी संख्या की जिला दिलेल्या संख्येने सगळ्यांना भागता आलं पाहिजे. आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन, म्हणजे सगळ्यात लहान अशी संख्या कोणती यांच्यापेक्षा की तिला भागता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुम्हाला स्टेप टू स्टेप सांगणार आहे. जास्तीत जास्त मुलांना या गोष्टीवर प्रश्न पडते, ह्या गोष्टीवर मी जास्तीत जास्त प्रश्न घेतले आहेत. त्याच्यानंतर हे 2 प्रश्न घेतले आहेत पूर्णांक अपूर्णांकाचे. त्याच्यानंतर घातांकाचे 2-3 उदाहरण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एक घातांकाचा प्रश्न आहे. नंतर घातांक असला तरी पण कॉमन अंक कसे आहेत त्याच्या घेतलेला आहे. आणि एक डेसिमल मधला नंबर घेतलेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टी करण्यासाठी लागणारी वेळ योग्य असायला पाहिजे. सोपं सगळंच नसतं पण सोपं होऊ शकते. बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, 24, 36, 40च्या लसावी आणि मसावी किती. 24, 36 आणि 40. मित्रांनो, सगळ्यात पहिले मसावी काढल्या जाते. तर मसावी काय, तर बघा, मसावी अशी संख्या की तीनही संख्याला भाग देता आला पाहिजे ते मसावी. जर दिलेल्या संख्यामध्ये एखादी मूळ संख्या आली तर त्यांच्या मसावी हा 1 असते, पण इथं मूळ संख्या आली नाही. पहा, मसावी काढताना मुलांचा प्रॉब्लेम होते, त्या गोष्टी मी सांगतो. पहा, 24, 36, 40. आता मी तुम्हाला मोठे प्रश्न घेऊन सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे. 24, 36, 40 ला कशाने भाग जाते, सगळ्यात अगोदर 2 ने भाग जाते. पहा, 12, 18, 20. आणखी 2 न भाग जाते, 6, 9, 10. हे एकदम ज्यांचं सिंपल, अति सिंपल करायचे आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. पहिल्या सुरुवातीला आपल्याला बेसिक टू बेसिकच शिकावं लागेल. आता 6, 9, 10 ला कोणत्या संख्येने, कॉमन संख्येने भाग जात नाही. तुम्ही म्हणाल सर 6 ला 10 ला भाग जाते. आपण पहिले मसावीचा विचार करत आहोत. कधी कोणत्याही संख्येच्या पहिले मसावी होते, नंतर लसावी काढल्या जाते. स्टेप नुसार, फॉर्म्युल्यानुसार गेलो तर 6, 9, 10 ला 6 ला 10 ला भाग जाते 2 नी, 6 ला 9 ला भाग जाते 3 नी. पण अशी कोणतीच संख्या नाही तीनही संख्याला भाग जाईल. तर ह्या 2 संख्येचा गुणाकार करा मित्रांनो, 2 दुने 4. हा झाला मसावी. हा काय झाला, मसावी. आता नंतर काय पाहायचं, 6, 9, 10 मध्ये कशाने भाग जाते, 6 न 9 ला 3 नी भाग जाते. 3 दुने 6, 3 3 9, 10 जशीचे तसे. नंतर कशाने भाग जाते, 2 नी जाते 5 ला, 2 बे 1 बे 3 जसे जसे 3 बे 5 10. आता 3 आणि 5, 3 आणि 5 म्हणजे इथं 1, इथं 3 घेतले म्हणजे 1च येईल, 5 घेतले तर 1च येईल. आता यांच्या सगळ्यांचा गुणाकार, 2 दुने 4, 4 तिया 12, 12 दुने 24, 24 तिया 72, 72 पंचे 7 5 35, 360. तर हा झाला मित्रांनो लसावी. आता बघा, पहिल्याच प्रश्नाला मी खूप जास्त बोलत आहे, समजून घ्या. मी असं काढलं असतं 4 7 24, 4 9 36, 4 10 40 तरी निघाला असता. तुम्ही म्हणाल सर असं कसं, पण जे मुलं बेसिक पासून घेतात मित्रांनो त्यांच्यासाठी हा कठीण जाते. 4 का घ्यायचं, 2 का नाही घ्यायचं. बरं, 4 घेतात, त्याच्यानंतर आले असते आपले 4 7 24, 4 9 36, 4 10 40 आले असते. तर सर 4च का मसावी. तर महत्तम सामायिक विभाजनाचा अर्थच असा होता मित्रांनो, अशी लहान संख्या की सगळ्यांना कॉमन भाग गेली पाहिजे पण ते मोठी असावी. लक्षात आला. आणि लसावी म्हणजे काय, तर अशी लहानात लहान संख्या पण तिघांनी भाग देता आलं पाहिजे.
तर 360 24 60 24 36 आणि 40ला पूर्णपणे भाग जाते. तर यांच्या लसावी किती होईल मित्रांनो? 360. तर मसावी किती होईल? मसावी होईल 4. आता जाऊन मित्रांनो दुसरा प्रश्न आहे आपला. बघा प्रश्न आहे 9 30 27 15. 9 30 27 15 च्या मसावी आणि लसावी किती? आता दिसत आहे इथं 9 30 27 आणि 15 ह्या तिघांनाही 3 भाग जाते. 3 तिया 9, 3 10 30, 3 9 27, 3 5 15. आता कोणत्या संख्येने भाग जाते का मित्रांनो? कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे हा काय होईल? मसावी म्हणजे एचसीएफ. पहा मी तिथं लसावी आणि मसावी लिहिलं, इथं एचसीएफ लिहिलं. सगळ्यांना समजलं पाहिजे. काही मुलं एसएससी सीएचएसएल च्या सुद्धा पेपर देतात त्यांच्यासाठी. आता 3 10 9 5 मध्ये कोणत्या संख्या मोठ्या आहेत? 10 आणि 9 आहे. कॉमन भाग जाते का? नाही. मग 10 ला 5 आहे जाते. 5 नी भाग जाते. 3 जसेच्या तसे, 5 दुने 10, 9 जसेच्या तसे, 5 1 5. त्याच्यानंतर 3 2 9, 3 आणि 9 ला कॉमन भाग जाते. 3 3 1 3, 2 जसेच्या तसे, 3 3 9, 1 जसंच्या तसं. आता 2 इकडे आणला, 1 1. हे 3 इकडे घेतले की 1 1. लक्षात आलं? कारण ह्या दोन्ही संख्येला भाग जात नाही, त्याच्यामुळे आपण सरळ उचलून आणलं. आता यांच्या मल्टिप्लाय 3 3 9 9 3 27 आणि 5 दुने 10, 27 गुणिला 10 म्हणजे 270. तर मित्रांनो 9 30 27 15 यांच्या लसावी होईल 270. तर मसावी होईल फक्त 3. एचसीएफ किती येईल? 3 येईल. समजत आहे ना? समजायलाच पाहिजे मित्रांनो. आपण एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहोत. काही अडचणी असतील आणखी पुन्हा सांगा. सगळ्या प्रश्नांना आपण 10 ते 20 मिनिटांमध्ये क्लिअर करणार आहोत. ते प्रश्न व्यवस्थित पहा. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो 18 42 102 च्या लसावी किती? आता पहा असे मोठे अंक आले की मग मुलं काय करतात? सर आम्हाला कसोट्या पूर्ण माहित नाही. ज्या मुलांना कसोट्या माहित नसतील ना मित्रांनो त्यांच्याही होईल. पहा 18 42 आणि 102 आपल्याला सम आणि विषम समजतेच. त्याही पेक्षा जर तुम्हाला 1 ते 9 पर्यंतच्या कसोट्या येत असतील तर मी असं म्हणत नाही शिक्षक आम्हाला सगळेच येऊ शकते. कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाते हे आम्हाला कसोट्या लक्षात असतात त्याच्यामुळे येऊ शकते. पण सगळ्या मुलांना कसोट्या लक्षात राहू शकत नाही. मग काय करायचं? 18 42 102. 18 42 102 ला कॉमन कोणत्या अंकाला भाग जाते मित्रांनो? तो 2 न पहिले जाते. 2 9 18, 21 दुने 42, 51 दुने 52. ठीक आहे. आता नंतर 9 21 ने 51 ला कोणत्या संख्येने भाग जाते? तर सर आता आम्हाला 9च्या फळ्यामध्ये 3च्या फळ्यामध्ये 9 आहे ना 3च्या फळ्यामध्ये 21 आहे असं माहित आहे सर. पण 51 लक्षात राहत नाही. तर मी सांगितलं तुम्हाला कसोट्या. बरोबर आहे. तर मोठी कसोटी घ्यायची नाही. दोघांची बेरीज किती? 6. याची 3 आणि याची 9 बेरीज आहे. तर 3 ची कसोटी आहे ज्या संख्येला 3 नी भाग जाते. ज्या संख्येच्या बेरजेला 3 नी भाग जाते तिला 3 नी भाग जाते. म्हणजे इथं 3 3 9, 3 7 21, 3 1 3, 3 7 21, 17 आले. बरोबर. आता काय झालं? आता भाग जाते का? 3 7 17 नी भाग जात नाही. मग बेतिया 6 हा झाला एचसीएफ. हा काय झाला? एचसीएफ झाला आपला 3 दुने 6. आता नंतर 3 7 आणि 17 ह्या तीनही मूळ संख्या आल्या. यांना भाग न जाणाऱ्या संख्या आहेत ह्या जसेच्या तशा लिहा. म्हणजे 3च्या 1 आला, 7 लिहा 1 आला, 17 लिहा 1 आला. 3 7 21, 21 गुणिला 17, 21 गुणिला 17 होतात मित्रांनो. 7 1 7, 7 दुने 14 आणि 1 15 चे 5, 8 च्या 1 2 1 1 3 हे 6 मल्टिप्लाय. 6 7 42 चे 2, 8 चे 4, 6 5 30 4 34 चे 4, 8 चे 2, 7 18 2 20, 2042 हा झाला यांच्या लसावी. मित्रांनो लक्ष द्या. काय केलं? बेतिया 6, सायंतिया 18, 18 साठी जे काही होतात गुणाकार ते ना त्याच्यानंतर 57 ला आपण गुणलो म्हणजे उत्तर येते 2042. आपण छोट्या छोट्या संख्या घेऊन गुणाकार करतो. आपण आपल्या गुणाकाराच्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हा मित्रांनो चौथा प्रश्न 42 63 140 च्या लसावी आणि मसावी किती? 42 63 140 च्या लसावी किती? आता बघा 42 63 आणि 140 ला भाग जाणारी संख्या आहे 7. 7 सकम 42, 7 9 63, 7 दुने 14. आता 6 9 20 पैकी कोणत्या संख्येला भाग जाते मित्रांनो? सगळ्यात मोठी संख्या आहे 20 ला भाग जाते आणि 6 ला भाग जाते. 6 ना 9 लाही भाग जाते. पण मोठ्या संख्येला पहिले छोटी करायची कधी. 3 3 दुने 6, 9 जसेचे तसे,
बेद आहे, सॉरी बेतिया 6, 9 जसेच्या तसे, बेद आहे 20. नंतर 3 आणि 9 आणि 10 मध्ये 3 आणि 9 ला भाग जाते. 3 1 3, 3 3 9, 10 जसेचे तसे. आता काय येईल, 3 इथं 1 आला, इथं 1 येईल, इथं 10 आणून घ्या. आता इथला मसावी काय होईल, तर मसावी काय होईल मित्रांनो, मसावी होईल 7. कारण 7 ने तीनही संख्येला भाग गेला, दुसऱ्या संख्येला गेला का नाही, तीनही संख्येला दुसऱ्या संख्येने भाग गेलेलाच नाही. म्हणजे 42 63 41 ला 7 ने भाग गेला म्हणून मसावी 7. आता यांच्या गुणाकार 7 दुने 14, 14 तिया 42, 42 गुणिला 3 10 30. असं का केलं मित्रांनो, 10 तिया 30 म्हणजे 3च अंक भेटला मला, एक शून्य एक्स्ट्रा आहे आपल्याकडे, घेऊन घ्यायचं. 3 दुने 6, 3 चौ 12, 12 से 60. हा काय होईल, लसावी होईल. तर इथला लसावी किती होईल, 12 से 60. आणि मसावी किती होईल मित्रांनो, तर होईल 7. आलं लक्षात. आता मित्रांनो आपल्याला पूर्णांक अपूर्णांक पहा, पूर्णांक अपूर्णांकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, लसावी काढताना आणि मसावी काढताना. पहिले प्रश्न लिहून देतो. पहिला प्रश्न आहे आपला 3/4, 6/7 आणि 8/9 यांच्या लसावी आणि मसावी काढायची आपल्याला. मित्रांनो लक्ष द्या एका गोष्टीकडे, जर आपल्याला लसावी काढायच्या असेल तर अंशाच्या लसावी काढायच्या. काय काढायच्या, अंशाच्या लसावी काढायच्या. तर अंश म्हणजे कोणती संख्या, वरती जी संख्या असते तिला अंश म्हणतात, खालती जी संख्या असते तिला छेद म्हणतात. तर अंशाच्या लसावी काढणे, लसावी काढत असताना, तर 3 6 8, 3 6 8 च्या लसावी काय होईल पहा. मला येते पण मी तुमच्यासाठी सांगत आहे. 3 1 3, 3 दुने 6, 3 8 जसेचे तसे. 2 2 1 2, 2 चौ 8, 4 जसेचे तसे. 3 दुने 6, 6 चौ 24, 24 काय झाला मित्रांनो, लसावी झाला. पण छेदातही आहे, तर छेदाच्या काढावं लागेल आपल्याला मसावी. 4 7 9, 4 7 9 यांच्या मसावी किती, तर 2 विषम संख्या आल्या मित्रांनो. जर 2 विषम संख्या आल्या आणि त्या रेग्युलर जर असतील तर त्यांच्या मसावी कधीही 1 असते. म्हणजे यांच्या मसावी होईल 1. तर लसावी काय होईल याच्या, 24/1 म्हणजे 24. आणि मसावी काढत असताना अंशाच्या आपण काढायच्या मसावी. तर 3 6 8 च्या मसावी पहा, 3 6 8 च्या मसावी 2 ने भाग जाते का, 3ही संख्येला जात नाही. ती पहिली संख्या म्हणजे मूळ संख्या आली, लक्षात ठेवायच्या. कुठेही मूळ संख्या आली म्हणजे मसावी कधीही 1 असते. मसावी आला 1. आता छेदाच्याही काय घ्यावं लागेल, तर छेदाच्या काळाच्या मित्रांनो त्यावेळेस लसावी. लक्षात आला. 4 गुणिला 7 गुणिला 9 आताच सांगितलं तुम्हाला. जर कॉमन रेग्युलर संख्या असतील तर त्यांच्या मसावी हा 1 असते ना, जर लसावी असेल तर तो त्याच्या गुणोत्तरात असते. तर 4 गुणिला 7 गुणिला 9, 7 च्या 28 न 28 9, 9 8 72 चे 2 8 7, 9 दुने 18 7 25, 2 से 52. तर उत्तर काय असेल मित्रांनो मसावीच्या 1/2. तर अशा प्रकारे याच्या लसावी काय होईल मित्रांनो 24/1 आणि मसावी होईल 1/252. लक्षात आलं. आता जाऊन नेक्स्ट क्वेश्चन्सला. मित्रांनो हे जास्त प्रश्न घेण्याचं कारण असं की आपल्या मुलांना जास्तीत जास्त समजावं. उद्या आपण थेरी थ्रू ऑप्शन मधूनही कसं उत्तर लवकरात लवकर काढू शकतो हे तुम्हाला सांगायचं आहे मला. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा लहान असेल. 5/7, 7/8, 8/9 लसावी काढायची आहे मित्रांनो आपल्याला. लसावी काढायची आहे. आता सांगितलं तुम्हाला लसावी काढायची असेल तर काय करायच्या, अंशाच्या म्हणजे वरच्या संख्येच्या लसावी काढायच्या. 5 7 8 च्या लसावी काय होईल, 5 7 8 च्या लसावी. त्यापेक्षा मित्रांनो कधी याच्या लसावी आणि मसावी काढून ठेवा 5 7 8 च्या. तर मसावी 1 होईल. रेग्युलर संख्या आल्या विषम आणि रेग्युलर ही संख्या त्याच्यामुळे मसावी 1च होईल. लसावी काय होईल 5 1 5, 7 जसेचे तसे ना 8 म्हणजे 5 7 35 न 35 दुने 70 न 7 28 280 हा काय होईल लसावी होईल या संख्येचा. ना मसावी काय होईल, मसावी आपण आता 7 8 9 ची पण काढू. 7 8 9 ची याची मसावी काय होईल 1च होईल. लसावी रेग्युलर संख्येत गुणाकार 7 8 56 56 गुणिला 9 9 54 4 8 5 9 5 45 न 5 50.
तर हे झाली याची लसावी. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील मित्रांनो? लसावी मसावी काढताना एलसीएम म्हणजे काय होईल? तर पहिली आपल्याला लसावी काय मिळाली याची? 280. याची मसावी काय मिळाली? 1. तर 280/1 म्हणजे 280. नाही एससीएफ काय होईल मित्रांनो? याच्या आपल्याला मसावी काय मिळाला? 1 आणि याच्या लसावी काय मिळाला आपल्याला? 5/4. 1/5/4 आला लक्षात? आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ह्या 7व्या प्रश्नाच्या अगोदर मित्रांनो आपण 8वा प्रश्न घेऊ. हा हॅश टाईप मध्ये आहे, एकत्रित झालं नाही. बघा 1/3, 5/6, 2/9, 4/27. काय करायचं म्हटलं? एक म्हणजे अंशाच्या पहिले काढून घ्या. एक एक स्टेप सांगत आहे मित्रांनो. लवकरात लवकर आता आपण कसं पोहोचायचं याच्यासाठी सांगत आहे. पहिल्या स्टेप मध्ये आयडिया आली पाहिजे, दुसऱ्या स्टेप मध्ये कंडिशन कळली पाहिजे, तर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण उत्तराच्या जवळ पोहोचलो पाहिजे. ठीक आहे. 1, 5, 2, 4 ची मसावी काय होईल? 1 होईल. लसावी किती होईल? तर 2 नी 4 ला भाग जाते. 1 जसेचे तसे, 5 जसेचे तसे, 1 आणि 2. आता 5 आणि 2, 2 पंचे 10, 10 दुने 20 एलसीएम झाला. छेदातले काय आहे? 3, 6, 9, 27. मसावी काय होईल? 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 9 27. लसावी मध्ये आणायच्या मित्रांनो तर 3 आणखी भाग जाते. 3 1 3, 3 3 9, आणखी 2 आणि 3, 2 आणि 3 म्हणजे 1 1 आले. 3 3 9, 9 2 18, 18 3 54. लसावी किती झाली? 54 झाली. आता ह्या प्रश्नाच्या उत्तर काय असेल मित्रांनो? ह्या प्रश्नाच्या एलसीएम असेल आपला, याच्या एलसीएम आलं 20, याच्या एससीएफ आलं 3. एससीएफ घ्यायचं असेल तर याच्या एससीएफ आलं 1, याची लसावी आली 54. हे झालं मित्रांनो या प्रश्नाच्या उत्तर. कोणत्या प्रश्नाच्या? ह्या वाल्या प्रश्नाच्या. आलं लक्षात? आता एकदम सोपे आहेत मित्रांनो. हे जेवढे कठीण दिसायले तेवढे सोपे आहेत. हे अंक जेवढे सोपे दिसायले तेवढे सिंपल आहेत. तर पहा 7वा प्रश्न आहे आपला. 4/7, 4/5 च्या घात, सॉरी 4 च्या घातांक 7, 4 च्या घातांक 5, 4 च्या घातांक 6 आणि 4 च्या घातांक 4. तर मित्रांनो लसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, घात काय आहे ते नंतर कळा. यांच्या ज्या अंकाच्या घात आहे तो अंक कॉमन आहे. 4 हा अंक काय आहे? कॉमन आहे. हा 4 तर राहील. आणि आता आपल्याला त्याची लसावी पाहिजे, तर इथून सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? सगळ्यात मोठा घात कोणता आहे? 7 आहे. तर उत्तर काय राहील? 7. मसावी काय होईल मित्रांनो? 4 च्या घात सगळ्यात लहान कोणता? इथं 4/4 च्या घात 4 आहे. तर मसावी काय होईल? 4/4 होईल. आता हा एक प्रश्न आहे मित्रांनो, ते त्याच पद्धतीचा आहे. बघा 4 3/8, 2 1/2, 6 1/4. याला पहिले आपल्याला अपूर्णांकात आहेत, पूर्ण अपूर्णांकात आहे तर त्याला अपूर्णांकात पूर्णपणे हे करावं लागेल. तर 8 च्या 32, 32 न 3 35/8. इकडे 2 दुने 4 आणि 1 5/2. इकडे 6 च्या 24 ने 1 25/4. आता सांगितलं मित्रांनो पहिले छेदाच्या अंशाच्या अंकाचे आपण लसावी वसावी काढून घेऊ. 25 5 25, 5 नी भाग जाते. 5 7 35, 1 5, नंतर 7 आणि नंतर 5, 7 आणि 5. तर 5 7 35 न 35 5 70, 70 दुने 140, 140 175, 175 लसावी. या छेदाच्या काढू मित्रांनो 8 2 4 च्या पावर कॉमन अंक 2, 8 2 2 दुने 4 म्हणजे मसावी 2 आली. नंतर 2 नी पुन्हा भाग जाते. 2 1 1, नंतर 2 2 दुने 4, 4 दुने 8, 8 काय झाली मित्रांनो? लसावी. तर या प्रश्नाची एलसीएम आणि एससीएफ काय होईल? एलसीएम होईल. एलसीएम किती आहे? 175. याच्या एससीएफ काय आहे? 2, 175/2. एससीएफ काढायचे आहे मित्रांनो तर अंशाच्या अंकाच्या
एचसीएफ काय आहे 5 आणि छेदाच्या अंकाच्या एलसीएम किती आहे 8. आलं लक्षात. अशाच पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर निघतात. सोपं आहे, थोडासा बोलायला त्रास होते, समजायला त्रास होते. व्हिडिओ परिपूर्ण पहा, तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर सापडतील. आणि उद्याचा व्हिडिओ खूपच महत्वाचा राहील. ऑप्शन मधून आपण उत्तर कसे कॅचअप करतो हे तुम्हाला शिकवायचे आहे. नंतर आहे 7च्या घातांक 8, 7च्या घातांक 6, 7च्या घातांक 5 आणि 7च्या घातांक 10. याच्या लसावी काढताना मित्रांनो 7 कॉमन अंक आहे, 7 कॉमन ठेवा. जो सगळ्यात मोठा आहे तो घातांक राहील आणि मसावी काढताना जो सगळ्यात लहान घातांक आहे, कोणता घातांक लहान आहे 5 आहे, तर तो आपला उत्तर राहील. आता मित्रांनो हे वाले प्रश्न की ज्याच्यामध्ये कॉमन अंकच आहेत सगळे आणि आपल्याला सगळं परीक्षेमध्ये फसवून ठेवलेला प्रश्न आहे. 2च्या घातांक 3 इंटू 3च्या घातांक 3 इंटू 5च्या घातांक 2, 2च्या घातांक 2, 3च्या घातांक 4 इंटू 5च्या घातांक नाही आहे, 7च्या घातांक नाही आहे. तिसरा आहे मित्रांनो 2 गुणिला 3च्या घातांक 5 गुणिला 7च्या घातांक 9. तर मित्रांनो एलसीएम काढताना म्हणजे लसावी काढताना आणि मसावी काढताना पहिले जे अंक आहेत ते कॉमन आले पाहिजेत ते पाहायचं. 2 आहे, 3 आहे, 2 गुणिला 3 गुणिला 5. आता नवीन अंक कोणता आहे मित्रांनो 7 गुणिला 7. आता लसावी काढत असताना इथं 2च्या घातांक 3 आहे, इथं 2च्या घातांक 2 आहे, इथं आहेच नाही. म्हणजे सगळ्यात मोठा कोणता आहे 3 आहे, तर 2च्या घातांक 3. 3 आहे, इथं 3च्या घातांक 3 आहे, 3च्या घातांक 4 आहे, इथं 3च्या घातांक 5 आहे, म्हणजे हा 5 राहील. 5 आहे, 5च्या घातांक 2 इथं आहेच नाही, इथं आहेच नाही. इथं 5च्या घातांक आहे नाही, तर इथं 5 आहेच नाही. इथं मित्रांनो घातांक काहीच नसला म्हणजे 1 असते. ज्याच्या घातांक काही दिलेला आहे त्याच्या घातांक 1 असते. 5च्या घातांक काय येईल मग 2 येईल. 7च्या घातांक 9. मसावी काढताना तसंच लिहायचं 2, 3, 5 आणि 7. इथं 2च्या घातांक 3 आहे, 2च्या घातांक 2 आहे, इथं 2च्या घातांक काहीच नाही आहे, म्हणजे तो जो घातांक नाही आहे तोच राहील. 3च्या घातांक 3, 4, 5 आहे, म्हणजे 3 सगळ्यात लहान आहे. 5च्या घातांक इथं 5च्या घातांकच नाही आहे, म्हणजे तो राहील कॉमन. इथं 7च्या घातांकच नाही आहे, म्हणजे लसावी 2च्या घातांक 3, 3च्या घातांक 5 गुणिला 5च्या घातांक 2 गुणिला 7च्या घातांक 9. इथं 2 गुणिला 3च्या घातांक 3 गुणिला 5च्या घातांक काहीच नाही, गुणिला 7च्या घातांक काहीच नाही. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पहा त्याच टाइप मध्ये आहे मित्रांनो. ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला गडबड काय होते, आपल्याकडे डिजिटल व्यवस्था नाही. डिजिटल व्यवस्थेमुळे थोडस गडबड व्हायला. 2च्या पॉवर 4 गुणिला 3च्या पॉवर 3, 5च्या पॉवर घातांक 5 गुणिला 9. नेक्स्ट आहे 2 गुणिला 3च्या घातांक 5च्या घातांक 3 गुणिला 9च्या घातांक 2. नेक्स्ट आहे 2च्या घातांक 3 गुणिला 3च्या घातांक 5 गुणिला 5च्या घातांक काहीच नाही, 9च्या घातांक 7. मित्रांनो लसावी बनवत असताना पहिले अंक 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 9 हेच अंक सगळ्यामध्ये आहेत का? 2, 3, 5, 9, 2, 3, 5, 9 सगळ्यामध्ये आहेत. तर 2च्या सगळ्यात मोठा पॉवर पहा, 2च्या पॉवर 4 आहे. नंतर 3च्या पॉवर 5 आहे, 5च्या पॉवर इथं 5 आहे, 9च्या पॉवर मित्रांनो 7 आहे. मसावी काढताना 2च्या पॉवर काहीच नाही, 3च्या पॉवर 2 आहे, 5च्या पॉवर काहीच नाही, 9च्या पॉवर मित्रांनो काहीच नाही. अशा प्रकारे हा प्रश्नाचे उत्तर होईल. आता मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे प्रश्न खूप लवकर सुटतात. जास्त विश्वासार्हता निर्माण करायची नाही या प्रश्नांची. प्रश्न आहे 0.15, 0.18 आणि 0.45च्या घातांक लसावी आणि मसावी किती? मित्रांनो काय करायचं, 0.15 म्हणजे 15 म्हणजे 2 शून्य म्हणजे डिवाइड 100 झाले, लक्षात ठेवायचं. 0.18 आहेत म्हणजे 2 अंकाच्या अगोदर हे आहेत म्हणजे 100 झाले. इथं 45 म्हणजे काय झाले 100 झाले. मित्रांनो हे 100 जसेच्या तसेच ठेवून द्यायचे, यांच्या काही कारण आपल्याला परीक्षेत
100 विचारलेला नाहीये. 100 हा कॉमन अंक निघाला. आता 15, 18 आणि 45 यांच्या आपल्याला काढावं लागेल लसावी. याच्या लसावी काढा मित्रांनो. पहा, 3 5 15, 3 6 18, 3 1 3, 3 5 15. नंतर 5 भाग जाते, 5 1 5, 6 जसे 5 3 15. नंतर 3 भाग जाते, 2 1, नंतर 2. आता याची लसावी किती निघाली? 3 5 15, 15 3 45, 45 दुने 90. आपला कॉमन अंक डिवायडेशन काय आहे मित्रांनो? 100. 0 0 कटले म्हणजे याच्या पॉवर काय राहील मित्रांनो? हा एक 0 वाढला, पॉइंट वर आले तर 0.9 हा ह्या संख्येच्या लसावी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसं वाटलं? तर तुम्ही मला सर थोडेसे गडबडलेले दिसला. नक्कीच थोडासा गडबडलेला होतो मी. पण मित्रांनो, तुम्हाला उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन वरूनही लसावी मसावी काढू शकतो. आणि ह्या गोष्टीसाठी मित्रांनो, गुणाकाराची खूप चांगली साथ आपल्याला पाहिजे. आपलं गुणाकार मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. असो, मी एवढंच म्हणेन, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.